मला मिळवण्यासाठी हे सगळं करत असशील तर विसरून जा. असं वागणार असशील तर मी तुला कधीच होकार देणार नाही. ही स्वाती आहे, माझी लाईफ पार्टनर. अहो असं बघत का राहिला एकमेकाकडे? अंतरपाठ काढा आणि वरमाला घाला एकमेकाला. अहो हो असू द्या ना, छान वाटतं अंतरपाठ. वय वय गुरुजी, लय भारी वाटतंय. असंच असंच राहू द्या. असंच लय छान वाटायलंय. काढायला नको नको. ओ तुम्हाला सगळं भारी वाटत असेल, मला नाही. मला उशीर होतोय. अजून 2 लग्न लावायचेत मला. तुम्हाला जमत नसेल ना तो द्या इकडे अंतरपाठ. थोडा द्या इकडे. भारी वाटत होतो. चला आता एकमेकाला हार घाला. सर्व विधी व्यवस्थित पार पडलेला आहे. तुम्ही एकमेकांना हार घाला. अहो हार का घालत नाहीये? तसं असेल तर मला आधीच सांगा. अहो लग्न करायची इच्छा नव्हती तर तसं अगोदर सांगायचं ना मला. मला अजून 2 लग्न लावायचे. हॅलो. हा हा हो हो आलो आलो. ते पूजेची पूर्ण तयारी करून ठेवा, मी लगेच येतोय. हा हो चला आठवा लवकर. ठीक आहे. नाही ऐकायचं ना तुम्हाला? ना निघतो. थांबा 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 गुरुजी, आम्ही घालतो हार एकमेकांना. तुम्ही जरा मंत्र हळू म्हणा ना. तू म्हणते का मग? म्हण. ते मला असं विचारत होतं, ते हे नाही का बघा की म म म म म्हणजे 4 वेळा म नाही, म म म म नव्हे 3 वेळा म म म नाही 2 वेळा म म म. ती म म म्हणजे काय? आणि ते काय नेमकं काय असतंय ते? खरं तर गुरुजीला तुमचं पाठांतर लय भारी बघा. अहो किती बोलायचंय, किती पाठांतर करा. तुमच्या पाठांतराचा नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, नाद करायचा नाही अजिबात. अहो किती मेहनत करताय तुम्ही, किती मेहनत करताय तू. अरे गप ना तू. लवकर आटपायचं बघ, मला अजून लग्न आहे 2. जाऊ दे मला लवकर आटपा. अहो गुरुजी पुढचे पैसे मी देतो, माझ्याकडनं घ्या. पण एक 4-5 मंत्र अजून एक्स्ट्रा म्हणा. पण तुम्ही इथंच मंत्र म्हणत बसा.
अहो कसलं भारी मंत्र म्हणताय माहिती का? तुमच्या जिभेला असली धार आहे का नाही, एक एक शब्द असं फुलासारखे येतात. बाजूला होतो, माझं मी बघतो. सर्व विधी पार पडलेला आहे. आता तुम्ही एकमेकांना हार घालताय की मी घालू? द्या इकडे, मी घालतो. द्या. थांबा थांबा, घालतो. वरमाला घालतो. सत्य आता मला लय हाणणार आहे. आयडिया केली माझ्यावर पलटली. आता काय करू? अगं ताई, काय झालं तुला? अगं बाया, हिला काय झालं आता? आता हिला काय झालं रडायला? इथं माझ्या लेकाचं लगीन हिच्याशिवाय लागले तर हिला कशाचा त्रास व्हायलाय? अगं मम्मी, ते काय आहे, तिची बेस्ट फ्रेंड आहे ना लहानपणीची, त्याच्यामुळे ते आता लग्न होऊन सोडून तिला चालली आहे. त्यामुळे तिला आनंदानं रडते ताई. ती आनंदानं रडते ताई. रडू नको ग ताई. ताई लांब जाणार नाही ग ताई. रडू नको ताई. हे ताई, शांत हो ताई. झाली शांत. असू दे असू दे. ए, तुला जेव्हा आठवण येईल की नाही हिची, तेव्हा भेटायला घरला ये. चला, नवऱ्या मुलाने नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. हे चला रे, वाघवारे वहिनी आलेत. थांबा वहिनी, आज जाऊ शकत नाही तुम्ही. सत्यदादाची ऑर्डर आहे तशी, कुणाला सोडायचं नाही आतमध्ये. मला सत्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज जाऊ द्या मला. नाही वहिनी, सत्यदादाचं लग्न महत्वाचं आहे. सत्याच्या लग्नापेक्षा माझं बोलणं जास्त महत्वाचं आहे. सोडा. नाही वहिनी. अहो वहिनी, तिथे Once they burn you
ऐका वहिनी, सत्यदाची ऑर्डर आहे, कुणाला आत सोडायचं नाही. असं नाही ऐकणार तुम्ही. तुम्हाला चांगल्या भाषेत सांगत होते ना, पण नाही. तुम्ही पण तुमच्या सत्यदादाची चेहरे. तिच्या काम काम काम. काय म्हणलं? सत्यानं सांगितलं मला सोडायचं नाही. तिथे अगं तिथे तिथे ज्या सत्यादादा बी असाच हानीन त्या पोरीशी लगीन केलं तर. अरे आता मंगळसूत्र घालायची वेळ आली रे. अजून वाघमारे मॅडम आल्या नाहीत. आता जर वाघमारे मॅडम नाही आल्या ना, तर तुला आयुष्यभर या पोप्याला वहिनी म्हणायला लागल. बस सेवाच वहिनी म्हणून. नाही 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 सत्या, एवढी वाईट वेळ आपल्या येऊन देणार नाही मी. चाकळ सोच, मी बघतो काय तरी. बघ काय तर बघ, लवकर बघ, जा काय तर कर. तिच्या कुठे ती आमरी? ते काय तुमच्यात पण तळ तिथं. अगे आमरे, तिला घेऊन आत लवकर नाही तिथे. मम्मी केवढी घट्ट मैत्री आहे त्या दोघींची. मग काही तर मला तर वाटतं एक करवली म्हणून ह्या ठिकाणी आपल्या घरात का महिनाभर तर काय हालायची नाही बघ. पाप्या माफ कर मला. तिथे अण्णा मारत बसली ना, तिकडे सत्यदाजींचं लग्न लागल. सत्या घाल की मंगळसूत्र. हिच्याशी लग्न करायचंय तुला? एका महिन्यात ही बटाटी एवढी आवडली तुला? माझ्यावर प्रेम होतं ना तुझं? माझ्यासाठी चोरत होतास ना? मग ही कुठून आली मध्ये?
आवडली तुला? अरे हिच्याकडे बघितलं तरी कळत होते मला. हिच्याशी लग्न करायची एवढी घाई केलीस? मग मला प्रपोज करताना का नाही केलीस घाई? 3 वेळा समोर येऊन हिंमत झाली नाही तुझी. आणि हिला एका महिन्यात प्रपोज. लग्न अशी काय भरळ घातली रे तुला हिनं? माझ्या बाबतीत सगळ्या गोष्टी नवशीर केलास आणि हिच्या बरोबर लग्न करायची एवढी घाई. सत्या, नुसता बघत बसू नको, मला उत्तर दे. हसायला काय झालं? मी जाब विचारते तुला. माझा जीव इथं किती टांगणीला लागलाय माहितीये तुला? मी कालच येणार होते तुला जा विचारायला, पण वाटेत ही ब्यात दिसली की म्हणून हिला जा विचारायला गेले. आणि मग ते वाघमारे, हात लावू नकोस. हात नको लावू. मग कशाला आलाय तुम्ही इथं? सांगू का का आले ते? अगं सांग ना तिथे, सांगून टाक एकदाच. म्हणजे सांग, बोल म्हणजे. हो मंजू, बोल लवकर, सांग काय आहे ते. सांगून टाका की वाघमारे. सत्या, मी इथं यासाठी आले कारण माझं तुझ्यावर जाऊ दे वाघमारे, नाही जमायचं तुम्हाला. या सत्याला ना सत्यासारखीच डॅशिंग पोरगी पाहिजे, जशी ही आहे. हिनं अजिंक्य ताऱ्यावर अख्ख्या साताऱ्यासमोर वरडून प्रपोज केलं होतं मला.
तुला काय वाटलं मला नाही जमणार? दिन रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं, स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग, साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग, मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं, तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या मी काय सांगते ते सगळ्यांनी कान देऊन ऐका. जीवाला या याड लागलं. आज इथं मी तुम्हाला आणि अख्ख्या साताऱ्याला मी कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, माझं सत्यजित सुर्वेवर I love you सत्या, I love you सत्या, I love you सत्या, I love you.